कमी पाण्यावर आधारित कुठली विविध पर्यायी पिकं उपलब्ध आहेत? आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की जून महिन्यापर्यंत चांगला पाऊस पडला तर सगळी पिकं आपल्याला खरीपातली लावता येतात. म्हणजे तूर आहे, सोयाबीन आहे, उडीद आहे, मूग आहे, चवळी आहे, बाजरी आहे, ही सगळी आपण पिकं योग्य प्रमाणे लावू शकतो. 15 ऑगस्ट दरम्यान जर आपल्याकडे पाऊस चांगला झाला तर आपण एरंडी हे पीक दिलेलं आहे. कॅस्टर लागवड त्याला म्हणूया. बहुतांश शेतकऱ्यांना असं वाटतं की एरंडी होत नाही किंवा आपल्याकडे त्याला मार्केटच नाहीये. तर असं काही नाही. मी जवळपास 7 वर्ष झाले याच्यावर काम करतोय आणि आपण कृषक ॲपवर शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे. पण त्यांना असं वाटतं की एरंडी पीक म्हणजे कुठेतरी बांधावर वाढणारं वनस्पती आहे. आता गेल्या वर्षीचं एक उदाहरण सांगतो. इंदापूर तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांनी एकरी 18 क्विंटल उत्पादन काढलं. सांगलीमधल्या एका शेतकऱ्यांनी एरंडीचं उत्पादन एकरी 25 क्विंटल काढलेलं आहे. तर द्राक्षाला बगल देऊन त्या शेतकऱ्यांनी एरंडी पीक घेतलं. सर, एकरी किती बियाणं लागतं एरंडीचं? फक्त 2 किलो लागतं. अगदी हलकी रान असेल 6 फूट बाय 1.5 फुटावर पण लागवड करू शकतो. त्यावेळी 2 किलो लागेल. पण ज्या शेतकऱ्यांना 8 फूट बाय 2 फुटावर लागवड करणार आहे त्यांना 1.5 ते 2 किलो बियाणं अपेक्षित आहे. 18 ते 20 क्विंटल उत्पादन जर त्या शेतकऱ्यांनी काढलं असेल तर त्याला सरासरी 5,500 रुपये भाव मिळाला. तर मी म्हणतो 15 क्विंटल जरी मिळाला आणि 6,000 रुपये भाव मिळाला तर 90,000 रुपयाचं आपल्याला उत्पादन निघते आणि खर्च कमी आहे. एरंडीचे कुठले वाण बाजारात उपलब्ध आहेत? GCH 9 जी गुजरात कॅस्टर हायब्रिड ही आपण देतोय. जे 9 नंबरची व्हरायटी आपल्या भागासाठी चांगली परफॉर्म करते. त्याच्यामध्ये GCH 7 आहे, 8 आहे, GNCH1 आहे. तर ह्या बाकीच्या व्हरायटी आहेत किंवा प्रायव्हेट मधल्याही खूप आहेत. पण ज्या संशोधन केंद्राने विकसित केलेल्या व्हरायटी आहेत त्या आपल्याकडे देता येतील. त्याचं एकरी किती उत्पादन निघतं? GCH 9 मी सांगितली ही आपल्यासाठी उत्पादन जास्त देणार आहे. म्हणजे कमीत कमी 10 क्विंटल, जास्तीत जास्त 18 ते 22 क्विंटल उत्पादन. म्हणजे ते मॅनेजमेंटवर अवलंबून आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तेजस्विनी उपाध्याय, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषिक ॲप आयोजित विशेष शेती पॉडकास्टमध्ये सर्वप्रथम स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, पर्यायी पीक व्यवस्थापन किंवा नवीन तंत्रज्ञान वापरून आपण शेतीमध्ये काय बदल करू शकतो याच अनुषंगाने आजचा पॉडकास्ट अरेंज केलेला आहे. तर पॉडकास्टमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री संतोष करंजे सर, कृषी तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बारामती. नमस्कार सर. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. जसं मी आता म्हणाले की कमी पाण्यावर आधारित कुठली विविध पर्यायी पिकं उपलब्ध आहेत, त्याचं नियोजन कसं करावं याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना माहिती द्यावी. निश्चित. सर्वप्रथम कृषक ॲपचं मी धन्यवाद देईन की ज्यांनी हा शेतकऱ्यांसाठी आम्हाला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रातील नव्हे तर परराज्यातील शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. की जसं तुम्ही सांगितलं की कोणती कमी कालावधीची किंवा या परिस्थितीमध्ये पिकं घेऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की जून महिन्यापर्यंत चांगला पाऊस पडला तर सगळी पिकं आपल्याला खरीपातली लावता येतात. म्हणजे तूर आहे, सोयाबीन आहे, उडीद आहे, मूग आहे, चवळी आहे, बाजरी आहे, ही सगळी आपण पिकं योग्य प्रमाणे लावू शकतो. जर तोही 80 मिलीमीटर पेक्षा जास्त जर झाला तरच पेरणी होईल. त्या वापशावर पेरणी करतील. परंतु 30 जून पर्यंत आपल्याला अपेक्षित चांगला पाऊस पडला तर आपण उडीद, मूग, चवळी हे पीक चांगल्या प्रकारे येतं. पण त्याच्या जर पुढे गेलं तर हे 3 पिकं आपल्याला घ्यायची नाहीत. उडीद, मूग आणि चवळी. कारण ही पिकं उशिरा लागवड केल्यास काढणीच्या वेळी परत ते पावसात सापडतील आणि त्यावेळी हार्वेस्टिंगच्या वेळी शेतकऱ्यांना नुकसान होईल. कारण पावसात पडतो आणि पावसात नुकसान होईल. काढून त्याला वाळवता येणार नाही, मळता येणार नाही. त्यामुळे हे पिरियड आहेत की जर जून महिन्यात लागवड केली तर बरोबर ते ऑगस्ट एंड पर्यंत निघतात. 15 ऑगस्ट दरम्यान जर आपल्याकडे पाऊस चांगला झाला तर आपण एरंडी हे पीक दिलेलं आहे. कॅस्टर लागवड त्याला म्हणूया. तर हे एरंडी पीक आपल्याकडे बहुतांश शेतकऱ्यांना असं वाटतं की एरंडी होत नाही किंवा आपल्याकडे त्याला मार्केटच नाहीये. तर असं काही नाही. मी जवळपास 7 वर्ष झाले याच्यावर काम करतोय आणि आपण कृषक ॲपवर शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर आज KVK मार्फत आपण 1 जुलैला शेतकऱ्यांकडे बुकिंग घेऊन त्यांना बियाणे देणार आहे. पण त्यांना असं वाटतं की एरंडी पीक म्हणजे कुठेतरी बांधावर हे वाढणारं वनस्पती आहे किंवा त्याच्यातून काय असं अर्थार्जन होणारं असं पीक नाहीये. मग त्यातनं 1-2-4 किलो फक्त काहीतरी धान्य मिळेल आणि ते आपण किरकोळ विक्री करू शकतो असं त्यांना वाटतंय. तर तसं बिलकुल नाहीये. एरंडीसारखं पीक जे आहे याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे हायब्रिड वाण आपण KVK मार्फत शेतकऱ्यांना दिलेले आहेत. कृषी विज्ञान केंद्राने त्याच्यामध्ये महत्वाचा रोल आपण घेतलेला आहे. आता हे जे बियाणं आहे हे महाराष्ट्रभरातील किमान 1,500 ते 2,000 शेतकऱ्यांपर्यंत आपण या वर्षी पोहोचवणार आहे की ज्यांनी हे माहिती घेऊन मागणी केली आहे. आता गेल्या वर्षीचं एक उदाहरण सांगतो. इंदापूर तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांनी एकरी 18 क्विंटल उत्पादन काढलं. सांगलीमधल्या एका शेतकऱ्यांनी एरंडीचं उत्पादन एकरी 25 क्विंटल काढलेलं आहे. द्राक्षाला बगल देऊन त्या शेतकऱ्यांनी एरंडी पीक घेतली. आता त्याच्यातून जर 18 ते 20 क्विंटल उत्पादन जर त्या शेतकऱ्यांनी काढलं असेल तर त्याला सरासरी 5,500 रुपये भाव मिळाला
तर मी म्हणतो 15 क्विंटल जरी मिळाला आणि 6,000 रुपये भाव मिळाला तर 90,000 रुपयाचं आपल्याला उत्पादन निघते आणि खर्च कमी आहे. पाणी पण ह्या पिकाला फार कमी लागतं, पण विक्रीला बिलकुल टेन्शन नाही. आपल्या कुठल्याही मार्केटमध्ये जर शेतकऱ्यांनी ते एरंडीचं पीक नेलं तर ते विकू शकतोय. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये एक फक्त शेतकऱ्यांना अडचण येते की ते नवीन पीक आहे, त्याचं बियाणं कुठं मिळत नाही ह्याची माहिती नसते. तर त्यासाठी KVK मदत करेल. त्यांनी 1 तारखेला आमच्याकडे बुकिंग करावं. दुसरं, मळणी करण्यासाठी स्पेशल मशीन लागतं, कारण मळणी मशीन आपल्या ज्या नेहमीच्या मशीन आहे ज्याच्यामध्ये ते सोयाबीन मळत असतील किंवा बाकीची पिकं मळत असतील तर त्या मळणी मशीनमध्ये हे आपल्याला मळता येत नाही. तर त्यासाठी स्पेशल मळणी मशीन घ्यावं लागते. आता त्याच्यामध्ये पण असं आहे की एका शेतकऱ्याकडे 5 एकर जर हे एरंडी पीक लावलं तर त्याच्यापासून त्याला जवळपास 50 क्विंटल तरी उत्पादन येणार आहे, म्हणजे 10 क्विंटलच्या ॲव्हरेजने 50 क्विंटल येईल. तर त्याच शेतकऱ्यांनी फक्त 20,000 रुपयाचं मळणी मशीन आहे ते घ्यावं. जसं आपण घरच्या घरी स्वतःला लागणारं मशीन घेतो तसं ते मळणी मशीन त्यांनी 20,000 रुपयात घ्यावं आणि त्याचं ते मळू शकतात. आणि गटाच्या मार्फत जर असेल तर त्यासाठी पण एक ट्रॅक्टर चालित मशीन आहे. हे जे आहे 20,000 रुपयाचं ते घरच्या घरी सिंगल फेज किंवा 3 फेज मोटरवर चालणारं मशीन आहे. आणि गटाने जे आहेत 25-30 एकर जर झालं तर त्यांनी ट्रॅक्टर चालित मळणी मशीन घ्यावं आणि ते मळून आपण मार्केटमध्ये विकू शकतो. आणि हे पीक शेतकऱ्यांना जर सांगायचं झालं तर गुजरातमध्ये 15 लाख हेक्टरवर होतं आणि आपल्याकडे मोजून जरी सगळं महाराष्ट्राचं क्षेत्र काढलं तर ते 5 ते 10,000 एकरच्या पेक्षा जास्त जाऊ शकत आणि तिकडे 15 लाख हेक्टरवर आहे आणि मागणी खूप आहे. आणि त्या शेतकऱ्यांनी जर हे पीक लावलं तर पर्यायी पीक म्हणून आपल्याला निश्चित आपला सीझन वाया जाणार नाही. कमी पावसामध्ये आपण नियोजन करून ठिबक सिंचनचा वापर करून त्याला घेऊ शकतो. कपाशीसारखी मेहनत नाही. कपाशीमध्ये काय करायला लागतंय की ते लागवड केल्यानंतर वेगवेगळ्या फवारण्या करायला लागतात. त्याच्यात रस शोषक किडी आल्या, लाल्या रोग आला, करपा रोग आला, परत शाखी वाढ झाली म्हणून तर त्याची वाढ रोधक वापरणे, असे वेगवेगळे औषधे घ्यायला लागतात. ह्याच्यामध्ये फक्त आळीचा प्रादुर्भाव असतो आणि आळी नष्ट करण्यासाठी आपल्याकडे 1-2 चांगली औषधं जी आहेत ती मारली तर आळी नष्ट होते. फक्त बऱ्याच शेतकऱ्यांनी मला विचारलं की जून महिन्यात मला लागवड करायची, माझ्याकडे पाणी चांगलं असतं, जून महिन्यात पाऊस चांगला पडतो. पण ह्याच्यात विरुद्ध आहे. जून महिन्यात जर त्याची लागवड केली गेली तर जून महिन्यात लावलेलं पीक बरोबर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या पावसामध्ये ज्यावेळी सापडतं त्यावेळी येणारं जे मुख्य फुल आहे ते फुलच पावसाचं पाणी जर त्याच्यावर पडलं तर जळून जातं. म्हणजे 50% नुकसान हे त्या शेतकऱ्याचं मुख्य फुल जळल्यामुळे होतं. तर हे मी आवर्जून शेतकऱ्यांना सांगेन की जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये आपल्याला एरंडी पीक लावता येत नाही. त्याचं हे कारण आहे की 50% आपलं नुकसान जर करायचं असेल तर आपण जूनमध्ये लावावं आणि ज्याला 100% उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या पासून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा चांगला कालावधी. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन जर लागवड करायची असेल तर 15 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे तो 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीमध्ये एरंडी पिकासाठी अतिशय उत्तम आहे. आणि विशेष म्हणजे अंतर त्याला खूप लागतं. म्हणजे जर सांगायचं झालं की आपण तुरीचं जसं आपण उत्पादन घेतले 8 फूट पट्ट्यावर आणि उत्पादन 15-15 क्विंटल काढलंय, तसं हे एरंडी पीक जवळपास 8 फूट पट्टा, म्हणजे 8 फूट 2 ओळीतलं अंतर आणि 2 रोपातलं अंतर 2 ते 2.5 फूट, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एकरामध्ये फक्त 1800 झाडं बसतात. म्हणजे 8 बाय 2.5 फूट गेलो किंवा 8 बाय 2 वर गेलो तर एका एकरामध्ये 2200 झाडं बसतात आणि एका झाडाला 1 किलो एरंडी लागली म्हणजे 1800 झाडं झाली तर एका एकरामध्ये 1800 किलो उत्पादन झालं. आता हे 1800 किलो उत्पादन घेण्यासाठी त्याला काळजी खूप घ्यावी लागते. म्हणजे खताचं नियोजन, औषधाचं नियोजन हे कपाशीपेक्षा कमी पण उत्पादन चांगलं घेऊ शकतो अशा परिस्थितीत त्यांनी नियोजन करायला पाहिजे. आता हे पीक जरी नवीन असलं तरी आपल्याला मॅनेजमेंट कमी आहे आणि उत्पादन जास्त येणार आहे. आता हा एवढा मोठा आपण 8 फुटाचा जर त्यांनी पट्टा ठेवला तर ह्या पट्ट्याच्या मध्ये आपल्याला किमान 2.5-3 महिने ह्याच्यामध्ये काहीच येत नाही. सुरुवातीला सगळं मोकळं असतंय. मोठ्या ट्रॅक्टरने मेहनत करू शकतात शेतकरी. पण एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की हा मोकळा पट्टा आहे, माझ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे किंवा पाऊस चांगला झालाय तर त्या ठिकाणी आपण जवस हे पीक त्या सीझनला लावू शकतो. जवस आपल्याकडे अतिशय चांगलं येतं. जवसाचं L93 हे लातूर 93 ही व्हरायटी आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली व्हरायटी आहे. त्याचं बियाणं आपण जर त्याच्यामध्ये पेरणी केली मध्ये
जसं आपण उडीद पेरतो 1 फुटाच्या पाबरीने, फणाच्या अंतरातलं 1 फुटातलं अंतर ठेवलं आणि त्याने पेरली, तर साधारणपणे 6 ओळी जवसाच्या बसतील. आणि त्यानंतर आपण सारा पाडणार जवसाला पाणी देण्यासाठी, तर साऱ्याच्या बाजूला जो वरंबा निघतो त्या वरंबा बरोबर 8 फुटावर येईल. 8 फुटाच्या वरंब्यावर 2-2 फुटावर किंवा 2.5 फुटावर एरंडीचं बी टोकून द्यायचं. तर याच्यामध्ये असं होत आहे की जवस एका एकरामध्ये 7 क्विंटल उत्पादन येतं, जे फक्त 2 महिन्यातच निघतं. ते लावल्यानंतर एका महिन्यात त्याला फुलं येतात आणि दुसऱ्या महिन्यात तर ते हार्वेस्टिंगला येतं. मळणी हे त्याची मळणी मशीनमध्ये होते, त्याला वेगळं काही मेहनत घ्यायची गरज नाही. पण 7 क्विंटल उत्पादन म्हणजे जवळपास आज जवसाचे रेट 9 ते 10 हजार रुपये आहे. कमीत कमी 8 हजार रुपये तर नक्की त्यातनं मिळतो. म्हणजे ते पीक अधिक एरंडी पीक जर शेतकऱ्यांनी घेतलं तर साधारण 50 हजार रुपये जवस आणि 90 हजार रुपये एरंडी, म्हणजे 1,40,000 रुपयाचं त्या शेतकऱ्यांना निव्वळ नफा मिळेल. ज्या शेतकऱ्यांकडे ऑगस्ट महिन्यात पाऊस नाही पडला पण थोडा लेट सप्टेंबर महिन्यात पाऊस पडला, कारण अल्निनो परिस्थितीमध्ये आपल्याला सांगता येत नाही, खरीप पूर्ण फेल गेला, तर रब्बीच्या तोंडावर पाऊस पडला तरी एरंडी पीक या पद्धतीने लावू शकतात. मग त्यावेळी जवस आहे, परंतु जवसानंतर समजा थोडा लेट झाला, 15 सप्टेंबरपर्यंत पाऊस झाला, तर याच पद्धतीने एरंडीची लागवड करू शकतो. पण मग 1 ऑक्टोबरच्या दरम्यान त्या मधल्या साऱ्यामध्ये मधल्या जी अंतर आहे 8 फुटाचं, त्या अंतरामध्ये शेतकरी हरभरा पीक घेऊ शकतात. थोडं रब्बीत जाईल पण रब्बीत पण एरंडीचं उत्पादन चांगले घेता येतं आणि त्यालाही हरभरा अधिक एरंडीचं पण उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येतं. त्यासाठी हरभऱ्याच्या शिफारशीत नवीन जे वाण आहेत ते आपण KVK मार्फत देऊ शकतो. आणि हे जे सगळे हायब्रिड वाण आहेत हे आपण जुनागडच्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून आणतो किंवा गुजरातचं जे बीज निगम आहे त्यांच्याकडून आपण हे हायब्रिड बियाणं शेतकऱ्यांना इथं उपलब्ध करून देतोय. तर ते बियाणं जर शेतकऱ्यांनी लावलं तर हायब्रिड असल्यामुळं लवकर येतं. म्हणजे हे एरंडी पहिल्या 4.5 महिन्यामध्ये मुख्य तुरा निघतो आणि त्याच्यानंतर 5 ते 5.5 महिन्यामध्ये सेकंडरी ब्रँचेस आहेत त्याचं एरंडी काढणीस येते. पण ते काढतानाही थोडंसं महत्त्वाचं लक्षात घ्यावं लागतं शेतकऱ्यांना की ती काढायची कशी पद्धत माहीत नाही, कारण हे सगळं नवीन आहे. ते ह्याच्यामध्ये काढणी करताना त्या शेतकऱ्यांनी ओळखायचं कसं, तर ज्यावेळी आपला तो घड म्हणूया किंवा तुरा म्हणूया लागलेला आहे, तर त्यातला हिरवा जरी असला तो मॅच्युअर झालेला असतो. हिरवं दाणे असले तरी असं वाटतं की अजून वेळ आहे आणि काढायला नको, उशीर जर झाला तर त्याच्यातले ते दाणे गळू शकतात. तर त्यासाठी ओळखायचं कसं आहे त्या शेतकऱ्यांनी, तर ज्यावेळी मुख्य तुरा मोठा वाढलाय तर त्याच्या खालचे जे हे म्हणूया आपण कॅप्सूल किंवा बोंड म्हणतात, तर ते जर फुटलेले दिसते असेल, फुटलेले असे तडकलेले, तर 1-2-3 जरी तडकलेले दिसलं तर ते आपण काढायचे असतात, कारण ते शेवटपर्यंत मॅच्युअर झालेले असतात, त्याचे आतले दाणे काळे पडलेले असतात आणि ते आपण काढून वाळवून डायरेक्ट मळणीला घ्यायचे. म्हणजे कसं ओळखायचं हे फार अवघड आहे, का त्याच्यामध्ये विशेष काय त्यांना समजायची गरज नाही. काढणीची वेळ कधी आहे लक्षात येतं, पण पहिला मुख्य तुरा निघतो त्याच्यानंतर बाकीचे बाजूचे घड निघतील. तर असे 2-3 टप्प्यामध्ये ते काढू शकतात. पण हे पीक असं आहे की लॉंग ड्युरेशन हायब्रिड आहे, म्हणजे पहिला 4.5 महिन्यात निघाल्यानंतर पुढचे जे सब ब्रँचेस आहेत त्याला जर आपण परत वेगळी ताकद दिली, भर लावून किंवा सरीतून पाणी देऊन एखादा रासायनिक खत अधिक शेणखताचा डोस जर त्यावेळी दिला तर पुन्हा त्याच्यातून डबल भार निघतो, जो म्हणजे मुख्य जे ब्रँच आहे त्याच्यापेक्षा सब ब्रँचमध्येही 1.5 पट उत्पादन निघू शकतं. पण त्याला हे पाणी खताचं नियोजन जर व्यवस्थित केलं गेलं तर विशेष त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि विशेष जिरायत भागातले जे शेतकरी आहेत की जे पाणी कमी असताना नको त्या पिकाकडे जातात, त्या शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे यावं, कारण हे पीक आज जगभर त्याला डिमांड आहे. म्हणजे का डिमांड आहे, तर आपण कॉस्मेटिक वापरतो, तर सनस्क्रीन लोशन कशाचं बनतं हे तुम्हाला तरी माहिती आहे का, तुम्ही वापरत असाल, पण कशाचं असतं माहिती आहे का? नाही. तर म्हणूनच हे सनस्क्रीन सगळ्यात जगात भारी कुणाचं असेल तर ते एरंडीपासून कॅस्टर ऑइल पासून बनवलेल्या त्याच्यापासून होतं. म्हणजे त्यासाठी चालतंय. सगळ्यात जास्त औषधी इंडस्ट्रीमध्ये ह्याचा वापर होतोय. आणि इंजिनसाठी लागणारं लुब्रिकंट ऑइल जे आहे ते कॅस्टर पासूनच बनतं. म्हणजे नॉन एडिबल जरी असलं तरी आपल्याकडे मेडिसिन, कॉस्मेटिक आणि लुब्रिकंट या तिन्हीसाठी ह्याचा सगळ्यात जास्त फायदा होतोय. म्हणून जगभर ह्याला डिमांड आहे. आणि हे गुजरातमध्ये त्याचं मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे. म्हणजे
ऑइल एक्सपेलर, रिफायनरीज आणि ते रिफाईन केलेले ऑइल्स एक्सपोर्ट करण्याचं काम हे गुजरातमधून होत आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून तशा इंडस्ट्री आल्या नाहीत किंवा त्या आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना ह्याबद्दल माहिती नाही. तर मी जवळपास 5 वर्षापेक्षा जास्त हे प्रमोशन करतोय. तर आता कुठेतरी बदल व्हायला लागलेत, शेतकरी त्याला ऍक्सेप्ट करायला लागलेत. तर त्याचा आपल्यामार्फत तो जर प्रसार झाला तर निश्चित आपण येणाऱ्या काळामध्ये हे एरंडी पीक शेतकऱ्यांना एक पर्याय पीक देऊ शकतो. बरोबर. सर तुम्ही म्हणाला की केव्हीके बारामती ह्याचे बियाणं उपलब्ध करून देत आहेत. तर त्यासाठी कुणाला संपर्क साधला पाहिजे केव्हीके मध्ये? केव्हीके मध्ये आमचे बियाणे विभागाचे श्री पोपट गावडे सर आहेत. तर त्यांच्याशी संपर्क करू शकतात किंवा माझ्याशीही संपर्क करू शकतात. परंतु बियाणे विभागाकडे त्यांच्याकडे 1 तारखेला नोंदणी करायची असेल तर कृषी विज्ञान केंद्राचे गावडे सर आहेत आणि त्यांचा नंबर आपण खाली स्क्रोलवर टाकून देऊया की जेणेकरून सर्व शेतकरी त्या नंबर घेतील. तर त्याच्या खाली जो नंबर दिलाय तो आपण रेफर करा. याच्यामध्ये केव्हीकेचा एकच स्वार्थ आहे की आम्ही हे प्रसार या भागातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हे नवीन पीक देऊ की जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये भर होईल. तर तसं कृपा करून सगळ्यांनी केव्हीकेवर विश्वास ठेवून हे बियाणं घ्यावं आणि चांगल्या प्रकारे लागवड करावी की जेणेकरून तुम्हाला त्यातनं चांगला अर्थार्जन होईल. लागवड पद्धतीचे जे सर्व मी निकष सांगणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही लागवड करा तरच त्याचा फायदा होईल. अन्यथा जर त्यांनी दाट लागवड केली किंवा पाणी नाही दिलं आणि उत्पादन नाही आलं तर ते न समजून घेता जर लागवड केली तर हा फायदा किंवा त्याचं उत्पन्नाचा त्यांना जे काही अडचणी आहेत त्या कळणार नाहीत. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की बियाणं आम्ही देतोय, मळणी मशीनचा पत्ता त्यांना देणार आहे, व्यापारी जे आहेत घेणार आहेत त्यांचाही आम्ही त्यांना संपर्क देणार आहे. म्हणजे प्रोडक्शन, विक्री, प्रोसेसिंग याच्याबद्दल त्यांना काही अडचण नसणार आहे. ते सगळं आम्ही देणार आहे. पण त्यांनी योग्य प्रमाणे एकत्रित येऊन लागवड करावी. सर एकरी किती बियाणं लागतं एरंडीचं? फक्त 2 किलो लागतं. हे 6 फूट बाय अगदी हलकी रान असेल तर 6 फूट बाय 1.5 फुटावर पण लागवड करू शकतात. त्यावेळी 2 किलो लागेल. पण ज्या शेतकऱ्यांना 8 फूट बाय 2 फुटावर लागवड करणार आहे त्यांना 1.5 ते 2 किलो बियाणं अपेक्षित आहे. ते 2 किलो जास्त लागतं का? कारण आपण एका जागेवर 2 बी टोकले पाहिजेत. कारण त्याची उगवण क्षमता 70% असेल तर त्यातला एक उगवले एक उगवणार नाही किंवा ज्या ठिकाणी 2 उगवलेत त्यातलं एक आपण त्यांनी उपटून काढल्यानंतर उगवल्यानंतर तर चालतात. पण गॅप कुठं राहिला तर तो भरून काढता येणार नाही. बरोबर. आणि सर तुम्ही म्हणाला की जुलै महिन्यात लागवड करायची नाही, ऑगस्ट महिन्यात लागवड करायची. पण जर हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे जून एंडला किंवा जुलै फर्स्ट वीकला जर पाऊस झाला तर दुसरं पीक लावून तो परत ऑगस्ट मध्ये त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून एरंडी घेऊ शकतो का? हा, मग अशा परिस्थितीमध्ये 15 जुलै आहे तर 15 जुलैच्या दरम्यान आता त्यांना काय करता येणार आहे तर सोयाबीन सारखं पीक लावू शकतो तो. अगदी प्रश्न बरोबर आहे. तुम्ही बरोबर 8 फुटाचे सारे पडून त्याच्यामध्ये सोयाबीन तुम्ही लागवड करा आणि सोयाबीन जर जास्त वाढ झाली असेल त्याच्या कडेची ओळ एक एक सोडून द्या. म्हणजे मी म्हणतो 3च ओळी लावा आणि बाजूला एक एक सारा सोडून द्या किंवा एक एक वरंबा सोडून द्या आणि त्याच्यावर 8 फुटावर बरोबर 1 ऑगस्टच्या पुढे एरंडी लावावी की जेणेकरून ते पावसात पुढे गावणार नाही. किंवा अगदी 1 ऑगस्टच्या पुढे पाऊस झाला तर मी सांगितल्याप्रमाणे जवस हे आंतरपीक आहेच. जवस खूप चांगल्या प्रकारे करू शकतात किंवा अगदीच काही नाही तर पालेभाज्यामध्ये मेथी, कोथिंबीर, पालक, बीटरूट, कोबी फ्लावर यासारखे भाजीपाला पिकं लावून त्याच्या वरंब्यावर आपण हे लागवड करू शकतो. म्हणजे ते पीक बरोबर हे म्हणजे भाजीपाला सारखं जर पालेभाज्या तर 1 ते 1.5 महिन्यात पूर्ण निघून जातात. त्याच्या साऱ्यावर हे लावू शकतात आणि परत ती भाजीपाला काढल्यानंतर पुन्हा आपण परत दुबार ती पालेभाज्या लावू शकतो. तर आमच्या इथे एक उदाहरण आहे. जळगाव सुपे गावामध्ये अनिल वाघ आणि सुनील वाघ हे दोघं भाऊ आणि त्यांनी एरंडी पीक लागवड केली होती. तर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा एरंडी लागवड केली त्यावेळी त्याच्यामध्ये हे कोथिंबीर लागवड केली. तर कोथिंबिरीमध्ये त्यांना जवळपास 1 लाख रुपयाचं उत्पादन मिळालं नुसत्या कोथिंबीरीत आणि त्यानंतर मी एरंडी लावली होती. तर त्यांनी एरंडीचं वाढ जसे जसे होते तोपर्यंत कोथिंबीर 2 वेळा काढून घेतली. म्हणजे 2 पिकाचा त्यांना फायदा झाला आणि नुकसान त्या मुख्य पिकाला काहीच नाही. म्हणजे एरंडी हे आंतरपिकाला घेताना न वाढणारी पिकं जे आहेत, कमी वाढणारी जी पिकं आहेत ते घेऊ शकतात. त्याचा आणि सर तुम्ही म्हणाला की एरंडीला पाण्याची आवश्यकता असते 2 किंवा 3, ती केव्हा दिलं पाहिजे पाणी? पाण्यामध्ये कसं आहे की एरंडी पीक जे आहे हे पाण्यासाठी खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे आपण जरी जिरायत म्हटलं पण त्याला पाण्याचा ताण पडलेला चालत नाही.
पाण्याचं जर त्याने कमी जास्त जर पाणी झालं तर त्याच्यामध्ये जे फ्लावर्स आहेत, मेल आणि फिमेल फ्लावर आहेत, तर त्याचं गुणोत्तर बिघडतं. तर त्याला एक कन्सेप्ट म्हणतात सेक्स रिव्हर्सल, म्हणजे फिमेल हे आपलं प्रोडक्टिव्ह फ्लावर आहे, तर फिमेल कमी आणि मेल फ्लावर्स त्याच्यामध्ये जास्त येऊ शकतात. तर ते याच्यामध्ये होऊ शकतं. तर ते पाणी त्याला योग्य वेळच्या वेळी दिलं गेलं पाहिजे. पावसाच्या परिस्थितीमध्ये खूप चांगलं पाणी मिळेल, परंतु पाऊस थांबल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी कमी पडेल. त्यावेळी किमान 15 ते 20 दिवसाला 8 फुटावर एक सारा असला तरी चालेल, एक सरी असेल, त्यातून त्यांनी पोच पाणी देण्याइतकं तरी व्यवस्था करावी, किंवा ठिबक सिंचन केलं तरी चालेल, की किमान 1.5 ते 2 तास त्यांनी महिन्यातून 2दा जर पाणी दिलं तरी खूप फायद्यातलं आहे. कमी पाण्यात येतं पीक, पण ते पाणी त्याला त्यावेळी दिलं गेलं पाहिजे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की कीड रोग, तर कीड रोगाची काय संभाव्य परिस्थिती असते? आता हे पीक जसं आहे जिरायतच आहे, पण त्याच्या मुळाजवळ पाणी साठणार नाही ही काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. तर मुळाजवळ पाणी साठू नये म्हणून सरी वरंबा पद्धत लावून सरीच्या माथ्यावर किंवा सरीच्या पोटामध्ये लागवड करावी, की जेणेकरून येणारं पाणी सरीतून निघून जाईल. माथ्यावर लागवड केली तर त्याच्या मुळाजवळ रोग येणार नाही, मूळकूज होणार नाही आणि मर होणार नाही. आणि किडीच्या बाबतीत प्रश्न असा आहे की कीड याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कॅप्सूल बोरर. कॅप्सूल बोरर म्हणजे त्याचे दाणे खाण्यासाठी येणारी अळी. तर ती अळी फुलरावस्थेमध्ये येते. तर फुलरावस्थेमध्ये चांगल्यात चांगलं कोराजन सारखं औषध आहे किंवा वायगो सारखं औषध आहे, की ज्याची फवारणी शेतकरी करू शकतात. ज्याला क्लोरॅनट्रॅनिलिप्रोल हे कोराजन नावानं येतं, किंवा अजून त्याच घटक असणारं कुठलंही दुसरं कीटकनाशक. आणि त्याच्यानंतरचं एक आहे टेट्रानिलिप्रोल, तर त्याच्याशी तत्सम वायगो आहे. अजून मार्केटमधले जे काही त्या नावाची औषधं आहेत ती शेतकऱ्यांनी घ्यावी. मग त्याच्यामध्ये आपण घटक खाली अगदी स्क्रोलमध्ये दाखवला तरी चालेल, की हा क्लोरॅनट्रॅनिप्रोल आणि टेट्रानिलिप्रोल हे 2 औषधं फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जर फवारली तर कॅप्सूल बोरर येणार नाही. आणि केमिकलच्या ह्याच्यामध्ये फवारणी केल्या तरी काय हरकत नाही, कारण हे आपण खाण्यासाठी वापरत नाही, त्याचा अंश बिलकुल आपल्याला येणार नाही. तर आपण त्याचा जरूर वापर केला तरी चालेल. आणि जसं कीड रोग आहे तसं खतही योग्य प्रमाणात दिली गेली पाहिजे. तर आपल्याला 8 फुटावर लागवड करतोय आपण, तर शेतकऱ्यांनी थोडी काळजी अशी घ्यावी की एक गाडीभर शेणखत घ्यावं. त्याच्यामध्ये 1.5 बॅग 1846 खत, 40 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 10 किलो गंधक आणि 10 किलो झिंक सल्फेट हे एकत्रित त्या शेणखतामध्ये 7 दिवस मुरत ठेवावं. आणि म्हणजे ओलं करून, ओलं शेण साधारण 30% ओलं असणारं खत, आणि त्यात हे जर प्लॅस्टिकच्या पेपरवर टाकून जर 7 दिवस ठेवलं, 1-2 दिवसांनी हलवलं, परत पाणी मारलं आणि असं जर हे एकजीव केलं, हा झालेला जो काही शेणखताचा जो काही रासायनिक शेणखताचा जो काही आपला बेसल डोस आहे, हा त्यांनी जिथं लागवड केली त्या ठिकाणी रिंग करून जर दिला तर तो बेसल डोस जागेवर मिळेल आणि त्याची वाढ अतिशय चांगली होईल. हलकं रान असेल, भारी रान असेल, त्यांनी ह्या पद्धतीने जर खतं दिली कुठेही विस्कटून न देता, तर त्याचा फायदा जास्त होईल. आणि हेच खत पुन्हा 3 ते 4 महिन्यानंतर दिलं तर त्याचा डबल फायदा होतो. झाड पूर्णपणे 8 फुटात वाढतं आणि वाढ जास्त नसते, साधारण 6 ते 7-8 फूट इतकंच ते वाढतं. जसे उंच वाढले आणि त्याच्यावर चढून काढायचे असं काही नसतं, हाताने खालच्या खाली हे काढता येतं. सर, तुम्ही आता उल्लेख केला की लागवडी संदर्भात, पण एरंडीची कधी लागवड केली पाहिजे? लागवड खरं तर मग ते सांगितलं की जून जुलै हा कालावधी योग्य नाहीये. जर लावला गेला तर त्याच्यातले फ्लावर बिलकुल पावसामध्ये सापडले तर मरणार आहेत, जळून जाणार आहेत. आपल्याला 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर सगळ्यात बेस्ट. पण एखाद्याला वाटलं अजून थोडं लवकर तर 1 ऑगस्ट पासून आपण लागवड करावी, 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर. आणि एखाद्याला वाटलं की नाही मला रबीमध्ये जायचं आहे, तर रबीमध्ये पण 15 सप्टेंबर पासून 15 ऑक्टोबर पर्यंत लागवड करू शकतो. असं काही नाही की खरीपच, रबीमध्ये पण करू शकतो. रबीमध्येही चांगलं उत्पादन घेता येते. एरंडीचे कुठले वाण बाजारात उपलब्ध आहेत? GCH 9 जी गुजरात कॅस्टर हायब्रिड 1 9 ही आपण देतोय. म्हणजे 9 नंबरची व्हरायटी आपल्या भागासाठी चांगली परफॉर्म करते. त्याच्यामध्ये GCH 7 आहे, 8 आहे, GNCH 1 आहे. तर ह्या बाकीच्या व्हरायटी आहेत किंवा प्रायव्हेट मधल्याही खूप आहेत, पण ज्या संशोधन केंद्राने विकसित केलेल्या व्हरायटी आहेत त्या आपल्याकडे देता येतील. ह्याचं एकरी किती उत्पादन निघतं? GCH 9 मी सांगितली ही आपल्यासाठी उत्पादन जास्त देणारी आहे. म्हणजे कमीत कमी 10 क्विंटल, जास्तीत जास्त 18 ते 22 क्विंटल उत्पादन. म्हणजे ते मॅनेजमेंटवर अवलंबून आहे. आणि जिरायतच अगदी झाली तर 6 ते 8-10 क्विंटल याप्रमाणे पावसाच्या परिस्थितीनुसार जिरायतमध्ये येईल. पण शक्यतो बागायतवर जायला पाहिजे. हलकी रानं असतील
तर 6 ते 8 क्विंटल, मध्यम रान असेल तर पाणी व्यवस्था असेल तर 8 ते 12 क्विंटल, आणि एकदम चांगली रानं असतील, मॅनेजमेंट चांगले असेल, मध्यम रानापासून भारी रानापर्यंत आपण 18 ते 22 क्विंटल पर्यंत उत्पादन काढू शकतो. धन्यवाद सर. आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना कमी पावसावर कुठली पिकं घ्यावी ह्याच्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केलं. तसंच अत्यंत उपयुक्त आणि सर्वांना माहीत नसलेलं असं एरंडी पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. तर शेतकरी बांधवांना हेच विनंती आहे की तुमचे काही जे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे सादर करा. आपण नक्की त्याचं उत्तर देऊ. आणि अशाच शेती उपयुक्त पॉडकास्टसाठी कृषी कॅपच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.